नमस्कार मित्र मैत्रिणी, स्वामी समर्थ. रक्षाबंधन, राखी कशी बांधावी, कोणता मंत्र म्हणावा, शास्त्र शुद्ध पद्धत, रक्षाबंधनाचा शास्त्रीय विधी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानादी कार्य उरकून शुचिवृत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा तामणात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे. राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी. रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे. कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेट वस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. राखी बांधताना म्हणावयाचे मंत्र: एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलया तेन त्वाम प्रतिबद्ध नामी रक्षे माचलम माचल. दुसरा आहे सिंदूरम सौभाग्यम वर्चनम पवित्रम पाप नाशनम आपदम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. हा मंत्र टिळा लावताना म्हणावा. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी रक्षाबंधन.